सांस्कृतिक नगरीत गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळी डोंबिवली नगरीत उत्साहाचे, चैतन्याचे व आनंदाचे वातावरण मोठ्या प्रमाणात दिसून आले. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने डोंबिवली येथे गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा संयोजन समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेचे स्वागत सालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले. 4 रस्त्याजवळ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने स्टेज उभारून तेथे आवर्तन कथ्थक नृत्य डान्सतर्फे सुंदर डान्स सादर करून सर्वांचेच मनोरंजन करण्यात आले. शोभायात्रेचे स्वागत करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना कोकम सरबताचे वाटप केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चित्ररथ देखील यामध्ये सहभागी झाला होता. महिलांना हळदी कुंकू देऊन, चाफ्याचे फूल देऊन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने 51 दिव्यांनी ओवाळून पालखीचे स्वागत केले. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, नगरसेवक विकास म्हात्रे, संजय पावसे, रवींद्र चव्हाण, जनार्दन म्हात्रे, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी अनेक मान्यवरांचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाल्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत यात्रेत विविध संस्था, कलाकार, राजकीय नेते व सर्व डोंबिवलीकर पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. सणाबरोबरच या स्वागत यात्रेतून सामाजिक संदेश देणारे चित्ररथही बघायला मिळाले. पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा वापर करा यासारखे अनेक चित्ररथ यामध्ये सहभागी झाले होते. बालगोपाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत यामध्ये सहभागी होऊन तरुणांचा उत्साह देखील वाखाणण्याजोगा होता. शोभायात्रेमध्ये ढोल वादन, लेझिम नृत्य, देखावे ह्यांनी शोभायात्रेला उत्साह ओसंडून वाहत होता. लोकसभा मतदारसंघातून विविध विकास कामांचे प्रतिबिंब असलेला सुंदर असा चित्ररथ देखील यामध्ये साकारण्यात आला होता. ब्राह्मण महासंघातर्फे गुढीपाडव्यासाठी स्टेज उभं केलेले आहे आणि भारतीय ब्राह्मण महासंघाने आवर्तन या कथ्थक नृत्य डान्सतर्फे हे कार्यक्रम चालत केला. शोभायात्रेत स्वागत करण्यासाठी आम्ही दरवर्षी इथे स्टेज उभे करतो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अनेक उपक्रमापैकी हे हा एक उपक्रम आहे. सगळ्यांनी ही साथ दिली आणि आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्या नागरिकांचं आणि सगळ्या लोकांचं, सगळ्या डोंबिवलीकरांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर शोभायात्रेमध्ये आमचा चित्ररथ होता, त्यालाही भाग मिळाला, म्हणून पण सगळ्यांचे मनपूर्वक आभार. त्यानिमित्त आपण कोकम सरबत वाटप केलं आणि हळदी कुंकू येणाऱ्या महिलांना दिलं आणि चाफ्याची फुले देऊन हळदी कुंकू आणि कोकम सरबताचे वाटप केले, महिलांचा सन्मान केला.